श्री रामचंद्र करुणा सिंधु ध्यातो तुझी राजसूय नेत्री नये रे तुझमीन निधा कई भेटसी बामजला सुबुद्ध शुकासारखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वावसावे तुझ्या दासत्वादासत्वा बोधभावे अपत्या परिपाजवी प्रेमदासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर स्वामी श्रीराम। जे अत्यंत गहन माझ्या स्वामीचे वचन जेणे माझे समाधान अत्यंत झाले ते हे माझ्या जीवीचे तुझ मी सांगेन म्हणतो तुझं जरी अवधान देसी माझं एक क्षण शुद्ध ज्ञान निरूपण नाम समास गुरुपौर्णिमेनिमित्त बोलणार आहे। गुरु शिष्य संबंध ज्या कारणामुळे आहे ते म्हणजे शिष्याला ज्ञान प्राप्त व्हावं याच्यासाठी म्हणतो आहे। शिष्याची मनोभूमिका काही असली तरी गुरूंच्या बाबतीत मात्र त्यांच्याकडून ती स्पष्टता असते की कशासाठी हा संबंध आहे। शिष्य अनेक पातळ्यांवर गुरूंशी संबंधित होत असतो, भावनिक रीतीने, आधार घेण्याच्या रीतीने, ईश्वर काय आहे हे समजून घेण्याच्या रीतीने, अशा सर्व पातळ्यांवर गुरु आणि शिष्य संबंध चालत असला तरी त्याचं मुख्य उद्दिष्ट जे आहे ते ज्ञान प्राप्ती हे आहे। आणि या धारणेला शिष्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये उजाळा देण्यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस। पौर्णिमा म्हणजे पूर्णत्वाचं प्रतीक आहे चंद्राच्या, तसं गुरूंचं पूर्णत्व आम्ही त्यांच्या ठाई बघत असतो, ते आमच्या ठाई अनुभवाला यावं। आणि गुरूंचा सहवास हा केवळ प्रासंगिक, नैमित्तिक आणि भावनिक न राहता ज्ञानाच्या स्वरूपात तो सतोदित अनुभवाला यावा। जे गुरुतत्व आहे तेच ईश्वर तत्व आहे, तेच आत्मतत्व आहे हे शिष्याला अनुभवाला यावं त्याच्यासाठी म्हणून जे धारणा उजळून घेण्याचा भाग आहे तो या निमित्ताने आम्ही करतो आहोत गुरुपौर्णिमेची। या समासाचं नाव पण शुद्ध ज्ञान निरूपण असं दिलेलं आहे। खरं तर ज्ञान आणि शुद्ध हे समानार्थी शब्द आहेत। ज्ञान हे शुद्धच असतं, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते। ज्ञानासारखं पवित्र दुसरं काहीही नाही असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे भगवंतांनी। तसं असेल तर मग या समासाला शुद्ध ज्ञान असं द्यायचं काय कारण? त्याचं कारण असं आहे की एकतर शुद्ध ज्ञान याचा अर्थ शुद्ध स्वरूपात आत्मस्वरूपाचं होणारं ज्ञान, तत्वस्वरूपाचं ज्ञान, आणि दुसरं म्हणजे त्याच्याकडे नेणारा जो मार्ग आहे तो कुठल्याही अद्भुततेने, चमत्कारांनी, भानगडीने बदललेला नसून सरळ 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 मार्ग आहे। तत्वाचा विचार हा पण शुद्ध स्वरूपात आहे आणि त्याच्याकडे मार्ग नेणारा हा पण शुद्ध स्वरूपाचा आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या डिपेंडन्सी तयार करणं कोणावरही अशा प्रकारचे भाग नाही, मानण्याचा भाग नाही की आता हे इमॅजिन करून चला असं 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 काही नाही। विचारांनी समजून घेऊन ते प्रत्यक्ष अनुभवाला येण्यासाठीचा स्पष्ट मार्ग आहे म्हणून ते शुद्ध ज्ञान आहे। आणि दुसरं म्हणजे अनुभूतीला प्राप्त झाल्यानंतर आपण स्वतः शुद्ध तत्वस्वरूप आहोत हे ज्ञान त्यांनी होत असतं, म्हणून त्याला शुद्ध ज्ञान असं म्हटलेलं आहे। आधीच्या समाजामध्ये बहुधा ज्ञान निरूपण म्हणजे अनेक प्रकारचं ज्ञान, व्यावहारिक ज्ञान एक असतं, व्यवहार कुशलता हा एक भाग आहे, त्याच्यामध्ये ते शिकवणारे कसं ऍप्ट राहावं, अप टू डेट राहावं हे शिकवणारे अनेक गुरु समाजात आहेत, त्यांचं साह्य आपण घेत असतो नकळत कळत सर्व प्रकार।
पण स्वतःच ज्ञान करून घे हे सांगणारा, त्याची आवश्यकता आहे असं वाटणार आणि ते कसं मिळवता येईल हे नीट प्रतिपादन करू शकणारी व्यक्ती विरळा असते. ती ज्यांच्या आयुष्यात मोठ्या भाग्याने आली आणि ते ज्ञान जे सर्वतः एरवी कोणालाही खरं तर ते तत्वस्वरूप सगळ्यांना तेवढंच ऍक्सेसिबल आहे, तेवढंच सन्मुख आहे, पण विरळा आत वळून बघतो आणि ते बघावं अशी टेंडन्सी ज्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे, त्याच्यासाठी म्हणून ते तत्वस्वरूप अनुभवाला येण्यासाठी म्हणून तो मार्ग कुठेही फाटे न फुटता एकमार्गी चालणं व्हावं ह्याच्यासाठी म्हणून गुरु साहेब. बहुधा ज्ञाननिरूपण मध्ये अनेक प्रकारचे गुरु, अगदी जन्माला आल्यापासून आई हा गुरु, वडील हे गुरु, अनेक प्रकारचे जे कोणी आम्हाला मार्गदर्शन करतात ते सर्व गुरु. जे करामती दाखवती तेही गुरु म्हणते, परंतु ते सद्गुरु नव्हे, ती मोक्ष जाते. काहीतरी करून दाखवलं एकदम, ते सगळं समर्थने आधीच, ते सगळे समज शिष्याच्या मनातले पूर्णतः बाजूला करून टाकले. कारण किती नाही म्हटलं तरी योग वगैरे या सगळ्या गोष्टींच्या कल्पना माणसाच्या मनामध्ये असतात आणि काहीतरी सामर्थ्य प्राप्त व्हावं अशा प्रकारच्या इच्छा सतत माणसाच्या मनामध्ये असतात. गुरुदेव रामराजांना एकाने पत्र पाठवून असं विचारलं की मी असं वाचलेलं आहे की एकनाथ महाराजांनी एका शिष्याच्या डोक्यावर हात ठेवून आत्मज्ञान प्राप्त करून दिलं, तर कशा प्रकारे सामर्थ्य तुमच्याकडे आहे? त्यांनी असं उत्तर दिलं, अशा प्रकारचं सामर्थ्य माझ्याकडे येत नाही आणि असं कोणाकडे असल्यास मला माहिती नाही. उद्धरेत आत्मनात्मानंद हे जो सूत्र आहे ते सोडून दुसरंच काहीतरी करून बघण्याची इच्छा ही अगदी चांगल्या गुरूंच्या पदरात पडलेल्या पण शिष्यांच्या मनामधून जात नाही. काहीतरी होईल आता आणि स्वामी करून देतील. काही त्यांनी जे करायचं ते करून दिलेलं आहे, तू जे करायचं तेवढं पेंडिंग आहे आणि ते लॉंग पेंडिंग आहे केव्हापासून. पण तसं असतं तरी आतापासून तू जर का ते करायला घेतलंस तर हळूहळू ते जडत्व दूर होईल. महानुभाव महाबला मानस पूजा करता चुकला. कोणीतरी एक पूजेला बसला होता, मानस पूजेला, म्हणजे बाहेर काही उपचार झालेले नाही, आतमध्येच पूजा करतो आहे मनानेच, मानसिक रीतीने, आणि त्यात कधी त्याची चूक झाली. ते कोणीतरी दुसऱ्याने जाणलं आणि असं नव्हे म्हणून त्याला बोलवलं आणि त्याला उपदेश केला. हे ज्ञान वाटतं, परंतु हे आत्मज्ञानाचं लक्षण नाही. जाणारे दुसऱ्याच्या जीवीचे हे ज्ञान वाटते सध्या, परंतु हे आत्मज्ञानाचे लक्षण नाही. असं जाणलं दुसऱ्याच्या जीवीचं, माझ्या मनातलं तुला कळत नाही, असं आम्ही खूप काळ ऐकत आलेलो आहे, पण ते कळून काय फार सध्या केलेलं नाही. आणि अशा प्रकारे दुसऱ्यांच्या डोक्यातलं कळून काय होणार आहे? त्याच्यामध्ये असणारी एक अद्भुतता आणि एक चार जगांपेक्षा मी वेगळा कसा आहे हे वेगळं होण्याची एक जी इच्छा माणसाच्या मनात असते, ग्रेटनेस या नावाखाली, त्या सगळ्या इच्छा, त्या त्यांचं काय मूल्य असेल ते असेल, आत्मज्ञानाच्या दृष्टीने त्याला शून्य किंमत आहे असं समर्थांनी स्पष्टपणे सांगितलं. म्हणून एक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणास आपण या नवज्ञान, या ओवीने या समाजाची सुरुवात होती. ज्ञान म्हणजे काय? पाहावे आपणास स्वतःला पाहा. याचा अर्थ स्वतःचं मूळ स्वरूप शुद्ध स्वरूपात अनुभव. पाहणे म्हणजे आरशात पाहणं, हे आम्ही सकाळ संध्याकाळ पाहतच असतो, पण त्याच्यानंतर मनामध्ये जे आमच्या मूळ स्वरूपाच्या अस्तित्वाचं प्रतिबिंब पडलेलं आहे व्यक्तिमत्व स्वरूपात, ते बाजूला करून स्वतःचं मूळ स्वरूप अनुभवणे, याच्यासाठी म्हणून ज्ञान लक्षण सांगितले. आणि तो सगळा भाग गुरुशिष्य संबंधांच्या निमित्ताने प्रकाशित होत असतो, गुरूंकडून प्रकाशित होतो. म्हणून याला काय काय लागतं तर एक तर गुरु, सद्गुरू आणि त्याच्यानंतर सच्शिष्य. म्हणून सद्गुरू आणि सच्शिष्य तेथे न लगती सायास असं म्हटलेलं आहे की त्याला एकूण रूपक जे शिष्य लक्षण समासामध्ये दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की समजा एखाद्या ठिकाणी चांगलं पीक घ्यायचं असेल तर काय गोष्ट लागते? एक तर चांगलं बीज लागेल, त्याच्यानंतर ते बीज तिथे ज्या जमिनीमध्ये घालणार ती जमीन ही सुपीक लागेल,
तिथे दगड असून उपयोगाचे नाही, खडक असून उपयोगाचे नाही. पण एकदम सद्गुरू आणि तितका तयार नसलेला शिष्य, म्हणजे तयारीचा अर्थ ज्ञानप्राप्ती व्हावी असं वाटतं ही बेसिक तयारी, ती पण नाही, वेळ लागेल. सद्गुरू म्हणजे ते बीज ज्ञानाचं जिथे घालता आहे तो खडकामध्ये जर का पडलं तर ते बीज रुजणार नाही. त्याप्रमाणेच जर का शिष्य तयार आहे पण जो गुरु म्हणून कोणाला भेटलेला आहे तो काहीतरी वेगळंच सांगतो आहे, मंत्रतंत्र सांग, व्रत वैकल्य सांग, ह्याच्यामध्ये वेळ घालवणं आणि एक फील गुड देणं की आपण काहीतरी करतो आहोत आणि आता देवाचं काहीतरी चाललेलं आहे, हळूहळू आमचं कल्याण होईल, अशा प्रकारच्या भावना समजुतीमध्ये राखणं ही गुरूंची, सद्गुरू जर असतील तर असं काही करणार नाही, त्याला मुख्य मार्ग सांगते. आणि असा तो शिष्य, सत्शिष्य म्हणजे त्याला सुपीक जमीन आहे आणि त्याच्यामध्ये जे बीज पेरलेलं आहे ते पण शुद्ध ज्ञानाचं बीज आहे की ज्याच्यातून अंकुर जो फुटेल तो आत्मज्ञानाचा फुटेल. त्याचा विस्तार जो होईल एकूण बोधाचा ते शिष्याच्या एकूण इन्व्हॉल्वमेंटवर अवलंबून आहे. म्हणून स्वामीजी संबंधीने म्हणत असत की यांचं लवकर झालं म्हणजे यांना काहीतरी डीप अनुग्रह दिला आणि आम्हाला असंच दिला. असं काही नसून सारखंच दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचा उपयोग त्याने किती करून घेतला हा प्रत्येकाच्या क्षमतेवर आणि एकूण जडत्व आहेच शिष्याच्या मनामध्ये. शिष्य हा पूर्णतेला नाहीये, तो चुकणार आहे, धडपडणार आहे हे मान्य केलेलं आहे आणि त्याच्यानंतर तरी सुद्धा त्याला धरून चालण्याची जी एक प्रकारची कृपा सद्गुरू दाखवत असतात. म्हणून सद्गुरूंची लक्षणं सांगत असताना नाना सद्विद्येचे गुण आणि यावरील कृपाळूपण, अनेक गुणांनी ते युक्त आहेत पण शिष्यांसाठी महत्वाचं काय, कृपाळूपण, की आम्ही त्यांच्या अपेक्षेनुसार तितकी साधना करत नाही आहोत हे जाणवत आहे तरी ते आमचा हात सोडत नाही. रामकृष्ण जे म्हणत असत की सगळ्यात सोपं सेफ भाग कुठला आहे तर आईचा हात धरून मुलाने चालणे, ह्याच्यापेक्षा पण आईने मुलाचा हात धरून चालणे, त्याच्यामध्ये ती सोडणार नाही. त्याप्रमाणे गुरु हे शिष्याला तो कसाही असला तरी ते सोडत नाही, आतमधून पूर्णतः साह्य चालू असतं. त्यांचं ऐकायचं की नाही हा कॉल शिष्यावर स्वतंत्र ठेवलेला असतो आणि तिथे शिष्याने जागे होऊन आपण जे गुरु सांगत आहे ते आमचं प्रकृती कशी का असली तरी मी थोडा वेळ सूक्ष्मात जायचा प्रयत्न करेन असं शिष्याने म्हणणं, म्हणजे जरी आम्ही समर्थांच्या या दृष्टांतामध्ये खडकाळ असलो तरी थोडं थोडं घासून सुपीक जमीन करायचा भाग. अंतःकरण, खडकाळाचा अर्थ जडत्व, सूक्ष्मात जायची तयारी नाही, अशा प्रकारच्या अंतःकरणाची भूमिका. की बाकी काही असू देत, आम्हाला स्वामींच्या आठवणीमध्ये आम्ही रमून जातो, डोळ्यात पाणी येतं, पण ते ध्यानात आम्हाला अजून तितकं जमत नाही. त्याला ठीक आहे, म्हणजे ते जमत नाहीये हे आता कळलं ना, आता जमवण्याचा प्रयत्न केला तर उपयोग. नाहीतर थोड्या वेळाने एक भावनिक उन्माळा येणं आणि तो उन्माळा खाली बसल्यानंतर आम्ही काय करतो, मग आम्ही सामान्य पातळीवर असतो, व्यवहारामध्ये असतो, कॅल्क्युलेटिंग माइंड मध्ये सेटमध्ये असतो आणि काही वेळेला विकारांमध्ये असतो. अशा प्रकारे आंतरिक रीतीने उन्नत होण्याचा जो प्रयत्न आहे तो एकतर विवेकाने म्हणजे सद्गुण काय हे समजून घेऊन स्वतःच्या अंगी ते बाळगणं हा एक मार्ग आहे, परंतु तो डेफिनेट म्हणजे शाश्वत रीतीने ते अंतःकरण उन्नत होईल हे सांगता येत नाही. मी तर चांगला वागेन असं मी दर थोड्या दिवसांनी आम्हाला म्हणायला लागतं. याचं कारण विवेकाला बुद्धीला किती वेळा समजवणार, आम्हीच आमचं काउन्सिलिंग किती वेळ करणार, आता चांगलं वागायचं. पण अशा वेळेला ज्या वेळेला परीक्षेचा क्षण येतो त्यावेळेला आम्ही काहीतरी गलतच वागून जातो. गोंदवलेकर महाराजांनी असं म्हटलं की आम्हाला सगळं कळलेलं आहे पण आमचा प्रश्न हा आहे की आयत्या वेळेला आम्ही विसरतो की जिथे ऍक्च्युली टेस्ट असते त्यावेळेला आम्ही अप टू द मार्क वागत नाही. मग त्याने असं म्हटलंय की ज्याला वेळेला सावध राहायला जमत नाही त्याने काय केलं पाहिजे, त्याने सर्वदा सावध असावं. म्हणजे हे जास्तीच आहे, सर्वदा सावध राहत नाही, आम्ही मध्ये मध्ये वेळेला सावध राहायचा प्रयत्न करतो पण चोरी कधी होणार आहे हे माहिती नसतं. चोर काय सांगून येत नाही की आता तुझ्या या वेळेला म्हणजे क्षणी रात्री जरा मी येणार असं सांगून येत नाही, त्यावेळेला सावध राहिलं पाहिजे. सावध कायमस्वरूपी असेल तर तो ज्या वेळेला येईल त्यावेळेला काहीतरी उपयोग व्हायची शक्यता आहे.
त्याप्रमाणे शिष्याने ज्ञानभूमिकेशी जितकं अधिकाधिक रीतीने अधिकाधिक काळ, आणि दुसरं म्हणजे ज्या पातळीवर तो आहे त्या पातळीच्या पुढे भरपूर टप्पे आहेत असे स्वतःला जागं ठेवणं. आणि ते जागं ठेवणं म्हणजे केवळ विवेकाने नसून स्ववर राहायचा प्रयत्न करणं म्हणजे जागरण हा. आणि तो जितकं ते करेल तितकं तो गुरूंचा सहवास हा अधिकाधिक सूक्ष्म स्वरूपात त्याला साह्य आतून मिळत जातं. याला गुरुकृपा असं म्हटलं जातं. गुरुकृपा कळेल त्यासी जो शोधिला आपण असी, हे जे म्हटलंय पुढे कळे अनुभवासी आपोआप वस्तू. त्याच्यामध्ये शिष्याच्या बाजूने प्रयत्नांचा भाग पूर्ण किमान त्या क्षणापुरती 24 तास किंवा आम्ही जेवढा वेळ जागे आहोत तेवढा वेळ, जेवढा वेळ रिकामा आहोत तेवढा वेळ आम्ही स्ववर राहायचा प्रयत्न करू. मोठं ध्येय आहे आम्हाला, ते प्रिन्सिपली मान्य आहे. स्वामी म्हणाले की आम्हाला ते मान्य असतं, पण आम्ही ज्या वेळेला व्यवहारात असतो तर आत्ता करायचं का नाही, थोड्या वेळाने करू असं आम्हाला जे वाटतं जड. पण ज्या ज्या वेळी आम्ही करू, आत्ता मला करावं असं वाटतंय स्व असं म्हटल्यानंतर ते बाय अँड बाय चाललंय असं न ठेवता त्या क्षणापुरती तरी मी ते पूर्ण मनापासून घेणं, तेवढा क्षण हा आमचा स्वरूपान सुंदराच्या दृष्टीने सत्कारणी लागतो. अशा रीतीने जेव्हा म्हणून करू मोठं काही निमिष भरू दे तुझं आहे, हे जे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की ते एक क्षण दे, पण तो एक क्षण फुल्ली दे. त्या क्षणात तुला जे मिळेल आत्मानुसंधानातून तेच तुला पुढे चालवेल, त्याची गोडी तुला लागेल. म्हणून क्वांटिटी वाईज ती गोष्ट वाढणं हा एक भाग आहे, त्यालाही महत्व आहे, पण त्याच्यानंतर त्या क्वांटिटी मधून थोडी तरी आम्हाला क्वालिटी साधता येईल याचा शिष्याने प्रयत्न करणं. आणि शिष्य जनरली इथेच जडत्व दाखवतो की गुरूंनी सांगितले आहे आणि गुरूंच्या बाबतीमध्ये एक प्रकारे भाव आहे. त्यांनी सांगितलेली मध्यवर्ती उपासना आहे म्हणून ध्यान करतो आहोत, पण त्या ध्यानामध्ये सूक्ष्मतेला जायचा प्रयत्न करणं. म्हणून दोन भाग आहेत. एक तर शिष्यांबद्दल शिष्यांची गुरूंबद्दल असणारी भावभूमिका, आणि दुसरा म्हणजे शिष्यांचं असणारी चिंतनशील स्वतःच्या अवस्थेत. आणि दुसरं त्याच्या पुढचा भाग म्हणजे योगपरायण तास, म्हणजे जे चिंतनातून समजलं ते आता इम्प्लिमेंट करून घेऊ. त्याच्यासाठी म्हणून शिष्याने तयारी दाखवणं, असं जो शिष्य करेल त्याला ते समाधान लवकर प्राप्त होईल. शुद्ध ज्ञान निरूपण हे सांगत असताना जे शिष्यांचं रूपक इथे घेतलेलं आहे की ती जमीन आता सुपीक आहे, सत्शिष्य आहे, जे बीज पेरलेलं आहे ते पण ज्ञानाचं आहे. पण एवढं झालं तरी सुद्धा नुसतं जमीन आहे आणि बीज पेरून ठेवलं आणि पाऊसच नाही पडला, ठीक नाही का? तसं त्यांनी असं म्हटलंय की बीज ते पेरलं, जमीन चांगली आहे, मग आता पाऊस कसला पडायला लागेल? अध्यात्म निरूपणाचा पाऊस पडायला की एकदा अनुग्रह झाला आणि आम्ही डायरेक्ट पुढच्या गुरुपौर्णिमेला हजर, तर त्याच्या मधला काळ काय झालं? काय नाही केलं आम्ही, कारण की जे ऐकायचं होतं गुरु जे सांगता आहे तो ज्ञानविचार हा एवढा सूक्ष्म आहे की आम्हाला व्यवहारामध्ये तो सतत सुटत असतो. तो विवेकाने धरावा लागतो, परत परत मला हे करायचं, मला हे करायचं. तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे म्हणून सर्वदा त्याची शोधी कसं झाले. तदाकार होणं हा मुळात स्वभाव नाहीये, एवढं बहिर्मुख मन आहे आमचं की ते कधीतरी आत वळू बघतं आणि ते वळायला आलं की आम्हाला वाटतं बास झालं, पुढेच आम्ही पुन्हा व्यवहारात होतो. अशा प्रकारे अध्यात्मनिरूपणाची जी आवश्यकता आहे की गुरूंकडून ज्ञान विचारला एकदा समजला, त्यांच्याकडून अनुग्रह मिळाला आणि त्याच्यानंतर पुढचा जो प्रवास आहे त्याच्यासाठी शिष्याच्या त्या ज्ञानधारणा पुन्हा पुन्हा त्याच्या अंतःकरणावर सूक्ष्म पातळीवर आरूढ असायला पाहिजे. काही काळ तरी असायला पाहिजे, दिवसातला असेल, आठवड्यातला असेल, महिन्यातला असेल. त्याच्यासाठी म्हणून अध्यात्माचं श्रवण घडणं, गुरूंच्याकडून घडणं प्रत्यक्ष शक्य नसेल तर सद्ग्रंथांच्या आधारे करणं, गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध त्याच्या आधारे. आता सुदैवाने सगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीज उपलब्ध असल्यामुळे कधीचीही जुनी प्रवचनं आम्हाला हवीत ती स्वामींची आम्हाला मिळू शकतात, पण ती मिळू शकतात त्याचा आनंद मानणं हा एक भाग आहे. आम्ही ऍक्सेस घेऊन ठेवले पण ऐकतोच का नाही, तेवढा वेळ नाही. हा जो भाग आहे तो अध्यात्म निरूपण नसलं तर काय होतं, तो ज्ञानविचार हळूहळू कोमेजून जातो.
आणि मागे वळून बघितल्यानंतर एक रिग्रेट, याच्या पलीकडे काहीही अंतःकरणात उरत नाही. असं होता नाहीये असं प्रत्येकाने स्वतःला ठरवायला की जे ज्ञान ते देऊ इच्छितात ते ज्ञान आम्ही राखू, आणि त्या राखण्यासाठी म्हणून आम्ही किमान श्रवणात राखण्याची आवश्यकता. ते श्रवण हळूहळू आमच्या अंतःकरणामध्ये झिरपतं, हे करायला पाहिजे. हे आम्हाला जे पटलेलं असतं विचाराने, केवळ बुद्धीने पटून माणूस आतून पालटत नाही, त्याला संस्काराची आवश्यकता असते, भावाला मूल्य असतं. त्या सगळ्या सहित जेव्हा ती व्यक्ती त्या श्रवणामध्ये पुन्हा 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 राहते, त्यावेळा अध्यात्मनिरूपण हे आम्ही करायला पाहिजे आणि हे आम्हाला जमण्यासारखं आहे असं त्या व्यक्तीला खरंच वाटलं. आस्थेच्या महापुरी निगदात कोठीवरी, आस्था म्हणजे देव प्राप्त व्हावा अशा महापूर आलेला आहे. शेकडो लोक, मी कोटीवरी असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं. आस्थेच्या महापुरी निगदाती कोटीवरी, परी प्राप्तीच्या पहिलं तरी विपाईला नाही. एखादाच कोणीतरी प्राप्तीच्या पहिलं तरी जातो, पण बाकीचे काय करतात? त्या जडत्वामुळे त्यांनी ती सगळी मायानदीचं वर्णन केलंय. ते काय काय कोण कोण कोणाची काय गती होते ते स्वतंत्रपणे वाचन करण्याचा विषय. पण चांगली कर्म करणारे लोक पण पुण्याच्या भानगडीमध्ये जाऊन त्या कपारीमध्ये अडकून बसतात, स्वर्ग सुखाच्या कपारीमध्ये अडकून बसतात. जे विकारांना घेऊन आहेत त्यांना तर काही पुढे जायचा स्कोप नाही, पण ज्यांनी सद्गुरूंचा रूपी तारून स्वतःच्या आयुष्याला पुढे बांधून घेतलं ते मात्र त्याच्या साह्याने पूर्णत्वाला जातं. म्हणून पूर्णत्वाला जाणं हे त्या त्या व्यक्तीला शक्य आहे हे गुरु सांगतायत. एक गोष्ट आहे की तिने थोडंसं ते काय सांगतायत त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज. पुन्हा पुन्हा कन्सेप्ट म्हणून आम्हाला कळलेलं असणं, गुरूंचं ग्रेटनेस आम्ही मानणं, ह्याच्यानंतर आमच्या आयुष्यामध्ये त्यातला काही क्षण यावे अशा कृतार्थतेचे अशा प्रकारच्या शिष्याने तयार असतो. स्वामी गुरु बोलताना असं म्हटलं होतं की संतांच्या अवस्था बघून आम्हाला खरंच छान वाटतं, हे आम्हाला प्राप्त व्हावं असं वाटतं, पण पुन्हा काय, पुन्हा थोड्या दिवसांनी आम्ही पूर्ण संतांची अवस्था बघतो. हे विंडो शॉपिंग सारखं आहे असं. की किती वेळा आम्ही त्यांचे ग्रेटनेस बघत बसणार. रामकृष्ण म्हणजे ग्रेट, ठीक आहे, माहिती ते पूर्वीपासून माहिती, सगळ्यांना माहिती, त्याचं तुला काय मिळालं याच्या बाबतीत शिष्याने आग्रही असतो. व्यवहारामध्ये जसं मला काय मिळालं याच्या बाबतीत माणूस कन्सर्न असतो. आपल्याला काही मिळत नसेल तर तो फुकटच्या गोष्टींमध्ये जात नाही की ते आपल्यासाठी काही नाहीये. त्या प्रकारे अध्यात्मामध्ये पण आम्हाला ते प्राप्त व्हावं याच्यासाठी म्हणून त्या व्यक्तीने कन्सर्न असतो. आणि म्हणून ते अध्यात्म निरूपणाचं जे पुन्हा पुन्हा आवश्यकता आहे त्याचे कारण हे आहे की तो योगमार्ग सूक्ष्मात जाणारा आहे. कशा प्रकारे आहे? पाहावे आपणासे आपण या नाव ज्ञान, स्वतःला स्वतःकडे पाहायचंय, पण ते वेगळेपणाने पाहायचं नाहीये. स्वामींचे विशेष, स्वामींचे काही उपकार आहेत. त्यातलं 15व्या अध्यायामधली ही जी ओळी आहे की इदम देसी वाळीले जे मी पण विण डहारिले, की काय सोडायला लागेल, स्ववर लक्ष केंद्रित करायचं, तर मी हे स्फुरण द्यायचंय. पण त्याच्या आधी काय आहे? इदम म्हणजे दोन गोष्टी आहेत, एक अहम आणि इदम, मी आणि मी सोडून जे आहे ते. अहम म्हणजे मी आणि इदम म्हणजे मी सोडून जे आहे ते सर्व इदम. त्या इदमता म्हणजे अंतःकरणाची सतत बाहेर संबंधित होण्याची भूमिका इदमता. त्या इदमतेला वाळीले मी सोडून दिली. म्हणजे सतत ध्यानामध्ये बसल्यानंतर पण आमची इदमता गेलेली नसते. हा त्यांचा नाही, ऍक्च्युली सूक्ष्म भाग आहे हा सगळा. की ज्या वेळेला आम्ही बाहेर बघतो त्यावेळेला जगाशी संबंधित आहे, कोण कोण आलंय, कसं कसे आहेत, सगळं बघणं चाललेलं आहे. पण ज्यावेळेला डोळे मिटून बसतो त्यावेळेला आमची डोळे मिटलेले असले, वातावरण शांत आहे, त्यामुळे कुठले ध्वनी कानावर पडत नाहीये, पण बाहेरचं काहीतरी अनुभवण्याची जी प्रवृत्ती आमच्या अंतःकरणातली आहे ती तशीच टवटवीत आहे. आणि ती घेऊनच आम्ही ध्यानाला बसतो. आणि त्याच्यानंतर आम्हाला सतत बाहेरून काहीतरी वेगळेपणाने बघण्याची भूमिका तयार राहते. मग दृश्य हलतच नाही, सारखी एक प्रकारे चित्रपट चाललेला आहे असं ध्यानात आमचा चित्रपट चालू असतो. वेगवेगळ्या गोष्टी, शब्द संपतच नाही अशा प्रकारचा भाग येतो. याचं कारण मनाचा बाहेर सतत बहिर्मुख असणं ही आमची स्वाभाविक भाग आहे अंतःकरणाचा. तो आतमध्ये वळायची जी शक्यता आहे ती जाणीवपूर्वक धारण करायला लागते. म्हणून इदमतेसी वाळीले ह्याच्यामध्ये सगळा एफर्ट जातो खरं तर.
की ते आता नको, विचार नको, असं स्वतःला ठरवलं. जे मी पण एवढे हरले आणि मग काय उरतं ते अहम उरतं. जर का इदम सोडलं तर उरतं ते अहम. आणि तो अहम हा पण व्यक्तिमत्वाला धरून आहे, त्याला मीपणा असं म्हटलेलं आहे. की मी असं म्हटल्यानंतर मला माझ्या सगळ्या गोष्टी आठवतात व्यक्तिमत्वाच्या. मनात येणारे वाईट विचार किंवा चांगले विचार, सगळ्या गोष्टी घेऊन ते अंतःकरण असतं, त्या पण गोष्टी टाकून देणं. मग शुद्ध मी आहे ही जाणीव उरते, ती जाणीव धरून राहणे आणि ती राहताना पण जणू काही आरशात मी माझं रूप बघतोय अशा प्रकारे वेगळेपणाने न पाहणे, सब्जेक्टिव्हली पाहणे. हा भाग एकदा ऐकल्यानंतर आम्हाला पटतो आणि असंच करायला पाहिजे हे पण वाटतं, पण ते प्रत्यक्षात करताना जमत नाही. म्हणून त्याचे वेगवेगळे अँगल्स पुन्हा 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 धांडवळून पाहणे चिंतनातून. गुरूंवर अवलंबून असण्याची आवश्यकता नाही, पण ज्या मार्गावरून ती व्यक्ती पुढे गेलेली आहे ती नीटपणाने सांगू शकते की अडतंय काय. आणि जाणीव स्पष्ट करून घ्यायला पाहिजे, जाणीव स्पष्ट करून घ्यायला पाहिजे असं पुन्हा पुन्हा घोकून पण ती जाणीव स्पष्ट होत नाही. मग जाणीव म्हणजे काय असेल तर इथे लक्ष दिल्यानंतर जे जड वाटतं ती म्हणजे जाणीव आहे का. व्हायब्रेशन येतात, मस्तक मध्याशीच लक्ष केंद्रित होतं, पण ती जाणीव आहे का. अशा प्रकारच्या संदिग्धता अंतःकरणात खूप काळ ध्यान केलेल्या व्यक्तींच्या मध्ये पण राहतात. मग काय ही सगळीच जाणीव नाही. स्पंदनं ज्या वेळेला नव्हती त्यावेळेला तू होतास, स्पंदनं आहेत त्याही वेळेला तू आहेस, आणि जर नसली तरी पण तू आहेसच. असं ज्याला ती स्पंदनं आहेत किंवा नाहीत असं जाणवतं, तो जो मी आहे ते तत्वाचं स्वरूप आहे. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. मी आहे असं जे सतत भान आहे, त्या भानाच्या साह्याने तोच त्या तत्वाचा प्रकाश आहे. त्याला धरलं तर आम्ही तत्वाशी स्पर्श करून जातो. हा भाग इतका ऑब्व्हियस आहे की ज्याप्रमाणे आकाश हे सर्वत्र व्यापलेलं आहे आणि त्याचं त्यामुळे आपल्याला भानच नसतं, त्याप्रमाणे मी आहे ही जाणीव इतकी सहज आहे की त्याच्यावर आम्ही सगळे विचार, भावना, वृत्ती घेऊन वावरत आहोत. त्या जाणीवेकडे आमचं लक्षच जात नाही. असं वाटतं इतकं सोपं कसं असेल. इतकं सोपं आहे, पण तिथे सगळं सोडून निसंगपणे राहणं हे तितकंच अवघड आहे. हे कळण्यासाठी म्हणून तो विचार अंतःकरणावर पुन्हा पुन्हा धारण व्हायची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी श्रवणाची आवश्यकता. म्हणून गुरु-शिष्य संबंधामधला ज्ञानाचा भाग जो आहे तो शिष्याच्या अंतःकरणावर पुन्हा पुन्हा राहण्यासाठी आवश्यक आहे. गुरूंकडून श्रवण करणं, त्याला ऑप्शन न देणं, भावाने आमचं होईल अशा प्रकारे भावड्या समजत न राहणं. नुसुदियाची श्रद्धा जरी झोंबोपासिक परिणाम होता, 18व्या अध्यायात म्हटलंय की तुला हे प्राप्त व्हावं असं भरपूर श्रद्धा आहे भावाने, पण त्या नुसत्या श्रद्धेच्या जोरावर आता मी जर का त्या परमपदाला झोंबो बघेन, जोरात श्रद्धेच्या जोर लावून बघेन, तरी तैसे हे प्रबुद्ध सोपे नव्हे. नुसत्या जोरावर भक्तीच्या तू हे करू बघशील इतकं सोपं नाहीये. त्याला अंतःकरणाची घडण पालटण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून ज्ञानविचार जितका रुजेल तितकंच ते प्रगाढ रीतीने होईल, आणि जे होईल ते शाश्वत स्वरूपात. भावनिक भाग हा जितका जोरात उठतो तितक्या जोरात तो खाली जातो, तो कॉन्स्टंटली राहत नाही. पण ज्ञानविचार जो योगभूमिकेतून तयार झालेला आहे तो मात्र स्टेडीली राहतो. तो कधी कधी आमच्या अंतःकरणाच्या जडत्वामुळे खाली पण पडतो, होत असेल, पण तरी सुद्धा मला ध्यानामध्ये जे शांत वाटलं त्याचा मार्ग माझ्या आतमध्ये एक प्रकारे रजिस्टर्ड असतो, आणि त्या मार्गावर चाललं असताना मी पुन्हा पुन्हा त्या स्थितीला राहू शकतो. त्या स्थितीला जाण्याचा आणि तिथे स्थिर राहण्याचा जो भाग आहे शिष्याच्या बाजूने व्हायला हवा आहे, तो जितक्या प्रमाणात तो निक्षून करेल, निग्रहाने करेल, तितक्या प्रमाणात तो त्याला जास्ती सांगतो. आणि याच्यामध्ये आंतरिक रीतीने ज्या टप्प्यावर तो आहे त्याच्या पुढचा टप्पा त्याला पुढे दाखवून देणं, विचारांनी समजून देणं, हे सगळा जो भाग आहे तो गुरु आंतरिक रीतीने करत असतात. म्हणून मज हृदयी सद्गुरू असं म्हणून गुरूंचं स्थान कुठे आहे? हृदयामध्ये. विवेक रूपाने ते आहेत, आणि विवेक रूपाने ते आतमधून सतत सांगतात की काय करायला पाहिजे, काय करायला. अशा प्रकारे त्या विवेकाच्या आवाजाचं ऐकणं स्वतःच्याच म्हणजे सद्गुरूंचं ऐकणं आहे. या भूमिकेत शिष्याने येणं हळूहळू. काही लोकांची मुळातच भावनिक टेंडन्सी असते, पण ती असली भाग्यवान आहोत आपण असं समजायला हरकत नाही. पण पुढचा टप्पा असा आहे
की ती भावनिक आमची जी ओढ आहे गुरूंच्या प्रती तिचा उपयोग करून गुरु जे सांगतायत ते अनुभवाला येण्यासाठी म्हणून मी प्रयत्न करणं हे गुरूंच्या प्रती खरं खरं समर्पण असणं आहे. त्याच्यासाठी म्हणून शिष्याने तयार होणं. म्हणून अध्यात्म निरूपण झालं. आता तिथे पाऊस पडला, ते बीज अंकुरायला अनुकूल स्थिती प्राप्त झाली, ते आता शेत उगवलं, पण त्याच्यानंतर ते ज्ञान झालं, आत्मज्ञान झालं, त्याच्यानंतर ते पीक आलं. आता मी निर्धास्त होऊ का? तसाही उपयोग नाही. त्यांनी असं म्हटलंय की ते आत्मज्ञान जरी झालं, पीक जरी आलं, तरी ते घरात गेलं पाहिजे. शेतातच उभं राहिलं आणि शेतातच नष्ट झालं तर त्याचा उपयोग नाही. ते घरी जाऊन आम्हाला साठ्यामध्ये ज्यावेळेला जाईल तसं उपयोगाला आलं पाहिजे. म्हणून आत्मज्ञान जरी झाले तरी साधन पाहिजे केले. एक वेळ उदंड जेविले तरी सामग्री पाहिजे. एक वेळ तुडुंब जेवलं, मग आता उद्यापासून उपास नाही लागणार काय घरात. त्याप्रमाणे काही क्षण आम्हाला अनुभूतीचे प्राप्त झाले. आता आमचं झालं असं म्हणून निर्धास्त बसणं वेडसरपणाचं लक्षण आहे. की ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की कर्माची नाव जी आहे ती कधीपर्यंत सांगायची नाही, तर प्राप्तीच्या किनाऱ्यावर पोचेपर्यंत ती नाव सोडायची नाही. नाहीतर मी निष्कर्मी वगैरे त्या भानगडीमध्ये की आमचा तर प्राप्त आहे, मी तत्वस्वरूप आहे, हे अनुभवाला जरी आलं तरी तो काही क्षण अनुभव होता. त्याच्या पुढचा टप्पा असा आहे की तो अनुभव पुन्हा 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 घेत 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 ती अवस्था कॉन्स्टंट करून टाकतो. आणि ती अवस्था आपल्याला आहे अशा प्रकारचं किंवा आपण ज्ञानी आहोत हा पण भाग अंतःकरणामध्ये न उरणं, इतकं ते ज्ञानस्वरूप सहज होऊन जाणं, स्वरूप स्थिती, हे अंतिम लक्षण आहे, लक्ष्य आहे आमचं. असा भाव अंतःकरणामध्ये सतत राहतो. आणि कुठल्याही प्रकारे आता स्वतःच्या स्थिती किंवा अवस्था किंवा अनुभूती गृहीत न करणं की आता आम्हाला एकदा झालं म्हणजे झालं नाही. अंतःकरण कुठल्या कुठल्या अंगाने जडत्व घेऊन आहे याचा सूक्ष्म भाग आपल्याला माहिती पण नाही. शारदा मातांचे एक शिष्य ज्या वेळेला ते असं म्हणाले की माझ्या मनात फारसा संन्यासी शिष्य की माझ्या मनात आता फारसे विकार येत नाही असं त्यांना म्हणाले. त्याच्यावर ते असं म्हटले असं म्हणू नये, विकार येऊ नयेत म्हणून प्रार्थना करावी असं. कारण कुठल्या प्रकारची गॅरंटी मनाची घेऊ नये असं सांगणारे जे आहेत त्याला सद्गुरू असं म्हणतो. की अशा प्रकारचा जो भावनात्मक भाग आहे त्याच्यातून डेव्हलप होत होत आता ती व्यक्ती हळूहळू ध्यानामध्ये अग्रसर होत आहे. आणि जे योगज्ञान गुरूंकडून शब्दांनी कळलं ते योगज्ञान आता अनुभवाला यायला लागलं. आणि त्याच्यामध्ये जो अनुभव येता येता सुरुवातीचा अनुभव काय, स्वामी म्हणत तसं ध्यानामध्ये बसल्यानंतर सुरुवातीचा अनुभव म्हणजे पायाला मुंग्या येणं. तो आता कमी झाला, सबसाईड झाला, नीट आता बसता येत आहे. मग काय आता आतमध्ये लक्ष गेलं की बाहेर आम्ही होतो त्यावेळेला शांत होतो अशी म्हणायची वेळ आहे, इतका आतमध्ये गोंधळ चाललेला आहे असं लक्षात. हा दुसरा अनुभव की सगळं शांत आहे, म्हणजे नॉईज कुठे आहे, आतमधला नॉईज एवढा आहे की त्यापेक्षा डोळे उघडून बसतील तरी बरं वाटतं. त्याच्यामधून शांत होण्यासाठी म्हणून मग करूच नाही असं वाटतं. त्यापेक्षा आम्ही लांब घेऊ, त्यापेक्षा आम्ही आरत्या करू, वारीला जाऊ. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, करायला हरकत नाही त्या व्यक्तीच्या मनोभूमिकेनुसार. पण आतमध्ये बसल्यानंतर आम्हाला ते जमत नाही हे लक्षात आल्यानंतर काय करायला पाहिजे या बाबतीत शिष्याने सजग व्हावं. की एक म्हणजे त्या वृत्तींना शांत करण्यासाठी म्हणून आता मी विचार करणार नाही अशा प्रकारे भावना धरणं, पण त्याचाही उपयोग होत नाही हेही थोड्या वेळाने कळतं. मग काय करायला पाहिजे तर मंत्र धरणं. मंत्रही थोड्या दिवसांनी रुटीन होऊन जातो. एका बाजूला सोहम चाललेला आहे, एका बाजूला विचार चाललेला आहे, आणि मग तो विचार एवढं होईपर्यंत शांत वाटलंच नाही, किंवा काही वेळेला शांत वाटलं की झोप लागली हेही कळलं. अशा प्रकारे सगळ्या संदिग्धतामधून जात असताना प्रत्येक जण थोड्या थोड्या प्रमाणात या सगळ्यामधून चाललेला असतो. आणि मग ध्यान तर करतो आहे पण हाती काही लागत नाही. अशा प्रकारचा जो भाग अंतःकरणा शेषाचे येतो त्याच्यामध्ये हा भाग आहे की ते ध्यान पण हळूहळू जर का समजून नाही गेलं तर ते रुटीन होऊन जातं. आणि आम्ही डॉक्टर देशमुख जसं म्हणत तसं टिकमार्कचं ध्यान करायला लागतं की आमच्या आजचं डिपॉझिट आमचं जमा झालं. तर डिपॉझिट जमा झालं वेळेच्या दृष्टीने, अंतःकरणाच्या दृष्टीने जे आतमध्ये उतरायला पाहिजे आहे त्यावेळेला असं लक्षात येतं की तो केवळ मंत्र हा मला पुढे नेण्यासाठी उपयोगी ठरत नाहीये. कारण त्या मंत्रामागे जो विचार सांगितलेला आहे तो विचार करण्याची आता आवश्यकता निर्माण होते. आणि मग तो विचार काय आहे तर तत्व मी स्वरूप आहे, मीच आहे, सहा अहम तेच मी आहे असं म्हटल्यानंतर
मग तो विचार प्रत्येक वेळेला ज्यावेळेला मी अंतःकरणात श्वास घेताना 6 सोडताना हम हे म्हणत असताना ते म्हणजे मीच आहे, ते म्हणजे मीच आहे असं स्वतःला बजावायला लागतं पुन्हा पुन्हा पुन्हा. आणि त्याच्यामध्ये काय होतं, ते सतत अवेअर राहायला लागतं प्रत्येक श्वासासाठी. आणि ते अवेअर राहण्याची अंतःकरणाला सवय नसते, कारण इतक्या पर्टिक्युलरली आम्ही व्यवहारामध्ये काहीच करत नसतो, बाय अँड बाय चाललेलं असतं. कधी कधी आम्हाला काहीतरी महत्वाची गोष्ट असली की आम्ही लक्ष देऊन करतो, इतर वेळेला बुद्धी अशीच मोकळी असते आणि नुसतंच यांत्रिक पद्धतीने काम चाललेलं असतं. शरीराला सवय झालेली असते, त्याप्रमाणे रिस्पॉन्सेस शरीर देत असतं, शरीर मन बुद्धी अलर्ट नसतं. आणि ते अलर्ट नसणं जे आहे ते ध्यानामध्ये सूक्ष्मतेत उतरायला आमच्या आड येते. आणि म्हणून सर्व प्रकारचं जडत्व हळूहळू आता त्यागायला पाहिजे आहे, अशा प्रकारे एक आवश्यकता निर्माण होऊन जाते त्या व्यक्तीला की आता तर काही मी नाही सोडल्या गोष्टी तर मला आतमध्ये उतरता येणार नाही. आज हे भान आलं, आता तो विचार पुन्हा पुन्हा अंतःकरणावर मी घोळवतो आहे की तेच मी आहे, तेच मी आहे, तेच मी आहे असं म्हणता म्हणता हळूहळू त्या मी तर स्पर्श अंतःकरणात झाला की मग असं लक्षात येतं की हे पुन्हा पुन्हा घोळवण्याची पण आवश्यकता नाही की तेच मी. मग काय होतं, केवळ मी आहे. मग ते मी आहे हे स्फुरण स्पष्ट झालं अंतःकरणाला. आता संदिग्धता उरली नाही की करायचं काय. आणि ते धरून राहिलं की अंतःकरणात उठणारे विचार हे आपोआप कमी होतात, हे पण अनुभवाला आलं. ज्या वेळेला आम्ही ते सोडून केवळ मंत्रावर राहू, केवळ भावनिक स्वरूपात राहू, अशा प्रकारात ध्यानात राहू, त्या वेळेला आमच्या अंतःकरणातले विचार कंट्रोल होत नाही आणि बरं वाटत नाही. ज्या वेळेला स्वपाशी राहतो त्यावेळेला विचार कमी करण्यासाठी वेगळा काही एफर्ट द्यायची गरज नाही असं अनुभवाला येतं. हे स्वतः शिकणं आहे. आंतरिक रीतीने ते सद्गुरू समजावत आहेत की असं करून बघ, मग तुला बरं वाटेल आणि मग तिथे सोबत राहता येईल. अशा प्रकारे ती व्यक्ती हळूहळू सूक्ष्मात जायला लागते आणि मग त्या वृत्ती उठतायत एका बाजूला आणि एका बाजूला तत्वस्वरूपाचा पण अनुभव यायला लागतोय, मीचा अनुभव यायला लागतोय. आणि त्या वृत्तींची माझा काही संबंध नाही, आहे वृत्ती व्यापारी साक्षीत्वाने. हे जे स्वामींनी त्या ध्यानयोग प्रक्रियेमध्ये म्हटलंय की ती वृत्ती व्यापारामध्ये आता साक्षीत्वाने राहिलेलं आहे. आता अलिप्तपणे राहायला जमत आहे, तुर्या अवस्थेला म्हटलं. सर्व साक्षिणी अवस्था तुर्या तरी ज्ञानमय आणती, ज्ञान ऐसे म्हणती तया, परंतु ते जाणीचे वायात पदार्थ ज्ञान. जिथे सर्वची नाही ठाईचे तिथे सर्व साक्षत्व करायचे, म्हणून शुद्ध ज्ञान तुर्येचे मानूचे. तुर्या अवस्थेची जी कौतुक केली जातात की आता वृत्तींमधून अलिप्तपणे स्वतःला बघू शकतो. अरे पण मी वृत्तींना बघतोय हा भाव आहे त्याच्यामध्ये, अजून तत्वस्वरूपाशी संलग्न झालेलं नाही. एका तुर्या अवस्थेचं पण वर्णन करताना समर्थांनी पुढे जाणे वृत्ती, जाणे माया, जाणे ब्रह्म, जाणे माया असं म्हटलेलं की एका बाजूला तत्वाचा स्पर्श झालेला आहे पण दुसऱ्या बाजूला अजून तत्व सोडून ज्या गोष्टी आहेत त्याचंही भान आहे, त्याला तुर्या असं म्हटलं. म्हणून ती पूर्णत्वाची अवस्था नाही जिथे सर्वच नाही ठाईचे, जिथे सर्वच भान निघून गेलं, मग त्यावेळेला साक्षी तरी कशाचा राहणार. तत्वामध्ये वृत्ती विलीन होऊन गेली, चित्त विलीन होऊन गेलं, ही परिपूर्ण अवस्था आहे. हे पण समर्थांनी याच समासामध्ये शुद्ध ज्ञान समासामध्ये स्पष्ट करून टाकलेलं आहे की कुठल्या तरी मधल्या टप्प्याला अटलजींनी जसं म्हटलंय, हम पडा को समजे म्हणजे लक्ष व्हा कोणसे हो, की आम्ही मधल्याच एका टप्प्याला झालं असं म्हणतो आणि मूळ अजून लांबच राहिलंय जिथे पोहोचायचं होतं ते, असं होतं कामा नाही. म्हणून संतांचे हे मोठे उपकार आहेत की सुरुवातीपासून शेवटपर्यंत तो प्रवास निसंदिग्ध रीतीने सांगितलेला आहे आणि मधले टप्पे पण सांगितलेले आहेत आणि ते मधलेच टप्पे आहेत हे स्ट्रेस करून सांगितले की ते समाधान मानून रेंगाळू नको पुढे चालण्याची आवश्यकता. अशा प्रकारे जी व्यक्ती पूर्णत्वाला जाऊन पोचते ती खरं तर शिष्याच्या बाजूने गुरूंना दिलेली गुरुदक्षिणा. आणि आज प्रबोधनाच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूंबद्दलचा भाव व्यक्त करणे, स्वामींबद्दलच्या आठवणी सांगणे हा भाग आहेच, पण त्याच्यापेक्षाही असं वाटलं की हा जो मुख्य भाग आहे परत 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 असं वाटतं की हे रिपिटेशनच आहे, रिपिटेशनची आवश्यकता आहे म्हणून रिपिटेशन आहे. नाहीतर ते गुरुंनी ज्यावेळेला तत्वस्वरूप आहेच हे सांगितलेलं होतं त्यावेळेला आम्हाला ज्ञान होऊ शकलं असतं, ते नाही झालं. पुन्हा 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 करण्याची अजून आवश्यकता आहे. म्हणून या ओळीमध्ये पण जे अत्यंत गहन येतात तर सूक्ष्म
अत्यंत गहन काय, कारण ते विचारांनी येथे समजून घेण्याची जनरली मॉपची तयारी नसते. आता हे विचारांच्या पलीकडचं तत्व आहे ते म्हणून अत्यंत गहन माझ्या स्वामीचे वचन. त्याला समर्थांनी पुढे ते जोडलेलं आहे. ज्ञानाचं निरूपण जरी चाललेलं असतं तरी गुरूंकडून मिळालं आहे माझ्या स्वामीचं वचन. स्वामींचं पण जे माधवनाथांबद्दलचं भाव आहे माझे स्वामी, याच्या पलीकडे शब्दच नाही त्या गुरूंबद्दलच्या शिष्यांच्या भावाला. आणि ते समर्थांनी पण येते माझ्या स्वामीचं वचन, म्हणजे ज्ञाननिरूपण आहे पण माझ्या स्वामींकडून मिळालंय असं एक कृतज्ञतेची भावना समर्थांनी इथे व्यक्त केली. जे अत्यंत गहन माझ्या स्वामीचे वचन, जेणे माझे समाधान अत्यंत झाले. समाधान झाले याचा अर्थ तत्वस्वरूपाला प्राप्त झाले. एका शब्दात परमार्थ म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, तर महाराजांनी गोंदवलेकर महाराजांनी जे म्हटले की समाधान, समाधी याला समान अर्थाचा तो शब्द आहे. स्वामी खूप त्या उदाहरण गमतीशीर सांगत असत. त्याप्रमाणे स्वामी माधवनाथांकडे एक जण आले आणि त्यांनी असं म्हटलं की दासबोधर, समर्थांनी काय सांगितलंय मला कळलंय. तर काय सांगितलंय, तर समाधान कसं प्राप्त व्हावं याचा मार्ग सांगितलाय. कसं प्राप्त होईल, तर दही वडे खाल्ल्यावर समाधान. तर पुढे भीमदर्शन नावाचा समास आहे, त्याच्यामध्ये समर्थ अख्ख्या भारतभर फिरले आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या देवस्थानांकडे गेले आणि त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं, त्यांची वर्णनं त्यांनी करून ठेवली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, धन्य भीम गोलांगोळा, गोरवड्यांच्या उदंड माळा, दही वडे खाता सगळा समाधान समाधान हवंय. अशा प्रकारे ते समाधान मिळवायला संतांचा प्रत्यवाय नाही, पण तेच समाधान आहे. त्याच्यासाठी मग ते एकच ओवी लिहून दासबोध संपला असता, पण तसं सांगितलेलं नाहीये, ते शेवटी सांगितलंय वर्णन. तशा प्रकारे मुख्य समाधान जे आहे म्हणजे तत्वस्वरूप होऊन जाणं, आणि ते हे माझ्या जीवीचे गुज, हे माझ्या जीवीचं गुज आहे, म्हणजे मुक्त गोष्ट आहे, आवडीची ठेवणीतली गोष्ट आहे. क्षणाला तसे लोक ठेवणीतल्या गोष्टी पूर्वी घालून जायचे, आता कायमच तसे फिरतो आपण ठेवणीतले कपडे घालणार. पण जे हे माझ्या जीवीचे गुज, जे जनरली चार चौघामध्ये उघड सांगितलं जात नाही, तुला गुज असं म्हटलं आपल्याच व्यक्तीला सांगितलं जातं. तसं गुरु शिष्यांना सांगतायत, जे हे माझ्या जीवीचे गुज, मी सांगेन म्हणतो तुझं, मला सांगायची इच्छा आहे, पण तुझ्याकडून एका गोष्टीची अपेक्षा आहे, जरी अवधान देसी मला तू लक्ष दे. अवधान ऐकले देईचे तरी सर्व सुखासी पात्र होईचे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐक आहे, जे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. तेवढीच गुरूंची शिष्यांकडून असणारी अपेक्षा आहे की अवधान दे. मग ते काय आहे, ते गुज काय आहे, ऐक शिष्य येथे वर्म स्वय तुमची आहे सद्गुण, हे विषयी संदेह धरूची नको. तू स्वतः तत्वस्वरूप आहेस असं तुला वाटत नाही, पण ते खरं आहे हे मी अनुभवाने सांगतोय, त्याच्या बाबतीत संदेह भ्रम धरू नको. आणि अशा प्रकारे गुरुंनी जे सांगितलं ते तर्कालाही पटलं आणि त्याच्यानंतर साधना करता करता अनुभव आला. ह्या मार्गावर चालणं, तोपर्यंत गुरुंनी जे सांगितलं हे खरं आहे असं मानून चालणं, त्याला श्रद्धा असं म्हटलं. म्हणून गुरुंबद्दलची श्रद्धा पण त्यांनी जो ज्ञानविचार सांगितलाय तो अनुभवाला येण्यासाठी म्हणून आंतरिक रीतीने थोडं शांत असण्याची आवश्यकता आहे, ते श्रद्धेच्या सहाय्याने आम्हाला होत असतं. म्हणून या सगळ्या धारणा या निमित्ताने आज आम्ही पुन्हा उजळून घेतो आहोत आणि त्या धारणा आमच्या आयुष्यात प्रत्यक्षात रीतीने याव्या याच्यासाठी म्हणून एक उजळणीचा दिवस असतो. त्याप्रमाणे कृतज्ञतेचा भाग आहे स्वामींच्या प्रती, गुरूंच्या प्रती, की इतकं स्पष्ट आम्हाला आखून दिलं. तिथे न मागता ज्या कित्येक गोष्टी मिळाल्या, त्याच्यामध्ये ही मुख्य गोष्ट मिळाली की अशा प्रकारे शुद्ध मार्ग परिपूर्णतेने सांगून द्यावे, की आता कुठेही भरकटायची शक्यताच नाही. माणूस एक वेळ या मार्गावर चालेल न चालेल, पण तो भलतच काही करायला नक्की जाणार नाही, एवढी निश्चिंतता मात्र मोठ्या कृपेने आपल्यापर्यंत आलेली आहे. आणि ती अंतःकरणात त्याच्या बाबतीत कृतज्ञता बाळगून अंतस्थ सद्गुरूंना असं आम्ही सांगू की या निमित्ताने की ह्या मार्गावर आमची काही पावलं तरी पडतील, निश्चितपणाने आम्ही चालू आणि पुढे हात देऊन पुढे नेण्याचा भाग जो आहे ते सद्गुरू मात्र करतीलच, त्यात काही शंका नाही. की ओव्हळ वाहत गेल्यानंतर हळूहळू गंगेने त्याला आपल्यामध्ये सामावून घेणं हे गंगेचं काम आहे, तर ती गंगा करेलच. पण ओव्हळाने तिथपर्यंत वाहत तिथे जाणं म्हणजे जीवाने सद्गुरूंनी सांगितलेली साधना करता करता शांतपणे तत्वस्वरूपाशी लीन होण्याच्या भूमिकेत राहणं ध्यानामध्ये, म्हणजे ओव्हळाने गंगेस्वरूप होणार आहे. तत्व सामावून घेण्यासाठी सद्गुरू तयारच आहे. त्याप्रमाणे भावनिक भाग आहे तो राखतानाच ज्ञानस्वरूपाचा भाग विसर न पडू देता त्याच्या अंगाने आम्ही सद्गुरूंना शरण जाऊ. अशा प्रकारची भाग
जो गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज थोडा बोलला गेला तो सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून आता मी थांबतो. हरि ओम तत्सत. कुंडली गवताहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत.